ओ दादी असं काय आडू राहिले मग काहीच म्हणणार देत आलत ना. अरे सांडा उठ ना, दिवस निघला ना. अहो थंडी पाहिली का किती आहे. थंडी कुठे आहे, मल्ली दिसू राहिली. तुम्हाला थंडी पाहिजे का, मग बाहेर जाऊन बसा. मग समजा नाकातल्या शेंबडाची कुल्फी बनल्यावर. मग नाकातल्या शेंबडाची कुल्फी तुला खायची आहे का. अहो झोपू दे ना 5 मिनिटं. तू जर आताच्या आता उठला नाही ना तो मोबाईलच फोडून टाकतो. अहो उठलो मी, फक्त माझ्या मोबाईलला हात नका लावू. उपकारच केले आमच्यावर उठून. लवकर दात घासाडून घे. हा, याच्या तोंडातून दुपटकास का निघू राहिलं. यांना बिड्या पिल्या वाटतं. ओय ओय ओय, काय झालं, काऊन आडू राहिली. आरडू राहिली म्हणजे मी आरडू राहिले का. मी जनावर आहे का. अहो तसं नाही, मग मनाचा अर्थ असा होता. काय झालं, कशाला बोलवलं. हा, आता कसे आले वटणीवर. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. अहो पण मला बोलवलं कशाला होतं. हे आपलं पोरग वाया गेलं, बिघडलं. मग लपडं मैत झालं काय यायलं. काय केलं यानं तू सांग फक्त. याचे उलटे पाय बांधून मारतो यानं. अव मी आले तेव्हा याच्या तोंडातून दुपट निघा जाय. यांना बिड्या पिल्या. ए मॉम, दुपट नव्हतं ते, वाप होती ती तोंडातली. हिवाळ्यात तोंडातून वाप निघती. हे पाय, ह ह ह. हिच्या गोळ्या आटपल्या वाटतं रे बापा. हिला दुपट आणि वापामध्ये काही फरक कळू राहिला नाही. असं का, मला वाटलं की तो बिड्याच पिल्या कानू. बरं झालं मी बिर्याणी पिल्या, नाही तर तुम्ही दोघांना मला वताचं नव्हतं केलं असतं. नाही रे मावा लाल. लाली तर पिवळा व्हायचा टाइम आलता ना. ए राहुल, करे खेबड्या सकाळी सकाळी कशाला आला आमच्या घरी. आमच्या घरी का भंडारा आहे का. अहो काका, तुम्ही मला पाहून इथले गरम काऊन होता. तो तोंड पाहिलं ना तर मग तळपायातली एक मस्त कात जाती. होय, तुम्हाला समजतं काही. घरी या लेकरा बाळाचा असा अपमान करत असते का. काकू, या घरात फक्त एक तुम्ही समजदार आहे. बाळा चहा. हा घेईन ना काकू मी चहा. चहा घेईन मी, फक्त दुधाचा अंजा चहा. अरे बाळा, मी विचारत होते तू चहा घरून पिऊन आला का इथून गेल्यावर पिणार आहे. सोडला काकू मी आज बसून चहा. चहाचा त्याग केला मी आज बसून. बरं केलं ते. तितकीच साखरपत्ती वाचन आमची. तो म्हातारा म्हातारीला खराब आहे रे. अरे तू यायच्या आधी त्यानं मला जापलं. बर ते जाऊ दे, काय म्हणत होता. अरे चाल ना बाहेर, शेकालं जाळ केला ना. करे फेकूचंद, थंडी कस का वाढली यावर्षी इथली. अहो बाबा, बरफ पडू आला जम्मू काश्मीर तिकडं, म्हणून एवढी थंडी वाजू राहिली. बाबा चला मग आपण बी जाऊ जम्मू काश्मीरला. बर्फाचे गोळे खायला घरून साखर घेऊन जाऊ. अरे बिघडेल बापाच्या बिघडे लावले ती. जम्मू काश्मीरच्या थंडीत मरसोन तू. लय थंडी तिकडं. अहो बाबा, हे पोरग कोण आहे पण. मया पोराचं बियाणं आहे, नातू आहे मावा. ओ बाबा काय करू राहिले. नाचू राहिलो. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. एवढा मोठा मोठा डोळे येतोय वटवा गुळावानी, तर दिसू राहिली तुला शेकू राहिलो म्हणून. बाबा यो नागतोड्या कोण आहे. अरे शपटा, नातू आहे मावा. काय काम करतो बाळा तू. खातो आणि हाकतो. चांगलाच खाऊगांडा हागरा आहे मग तू तर. अय हागरा म्हणू लाग माय नातवालं. आताच शंभर पोरग आहे तू. जार वाळला का तो बोंबीवर चाजूक. भोंगळ पाहिले मी तुला. जाऊ द्या ना बाबा, कुठं डोकं लावतं या बिघडेल पोर राहिलं. आजकालचे पोर लय शायने झाले. वा 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 वा, काय भारी ज्ञान देता तुम्ही लोकायला, ज्ञानी बाबा. अहो तुमचं पोरगा 2 लेकराची माय पळून घेऊन गेलं. तुमची बायको तुम्हाला घरात भांडे घासायला लावती आणि बाहेर लोकांना ज्ञान शिकवता का. अरे माय पोरांतरी 2 लेकराची माय पळून नेली, तुम्हाला ती बी भेटती का पहा ना. अहो नाही भेटली तर नाही भेटली, बिना लग्नाची राहू मुंजा, पण अशी रिकामे कामा नाही करणार. दादा, तुम्ही दोघं काय काम करता. पोरी पटवतो. पटली का मग एखादी. प्रोसेस चालू आहे. करे श्याम्या, किती थंडी रे बापा यावर्षी. थंडी तर आहेच बर का. अरे पोट्या हो, इथं काहीच थंडी नाही म्हणलं. आमच्या काळात इतकी थंडी होती की संडासचं डब्बं भरून नेलं तर संडासच्या पाण्याचं बरफ बनत जाय. कहो बाबा, मग तुम्ही धुजाय कसं. बरफ घासत असणार डायरेक्ट. हाय ना हो बाबा. तुम्ही सुधारणार नाही रे. अहो म्हातारा सुधरून कोणाचा फायदा नाही झाला. मग आता कुठे गेली तुमची अक्कल. तू ना खेकड्यावानी तोंडाच्या माया संघ हिशोबानं वागा जाय. मावा झटका पाहिल नाही तो आजूक.
आमच्या बाबाचं लय खराब काम आहे. राग आला ना त्याला ते त्या दारू पिते, दारू पाणी टाकून. हाय ना हो बाबा. मायच्या ना काय करा या काट्याला. कधी कधी तर शक होतो की यो मावाचा नातू आहे का दुसऱ्याचं बियाणं आहे. अरे सुधरा रे, मोकारपणा कमी करा रे दरसाक. अभ्यास करा, नाही तर मोठे झाल्यावर आहे ना भिकारी वसान भिकारी. जसे भिकारी तुम्ही झाले तसं का? तुम्हाला डोकं लावणं म्हणजे हाताने अपमान करून घेणं. मग लावताच कशाला डोकं? गुपचाप मारा ना. Mogambo, खुश हुआ